एकंदरीतच याची प्राथमिक माहिती म्हणजे या 242 प्रवाशांची संपूर्ण लिस्ट जी आहे ती पीएमओने तर मागवलीच आहे, मात्र याकडून मुख्यमंत्र्यांकडून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा माहिती मागवण्यात आलेली आहे आणि त्यानुसार किती जखमी आहेत, मृत्युमुखी पडलेले आहेत किंवा आता सध्या बचाव कार्य कसं करायचं आहे त्यांनी या संदर्भात हालचाली सुरू केल्यात। ग्रीन कॉरिडॉर खरं तर तयार करण्यात आला आहे आणि ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून सगळ्या जखमींना अतिशय वेगवान पद्धतीने तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे। त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर सगळ्या सुविधा मिळाव्या, त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी या संदर्भात गुजरातचं संपूर्ण प्रशासन आता कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे। कारण प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल आहे, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे सगळे प्रयत्न सुरू आहेत। एअर इंडियाचं बोईंग ड्रीम लाइनर 787 हे विमान असल्याची माहिती मिळते। 300 प्रवासी क्षमता त्याची होती। अगदी बरोबर। आणि रुग्णालयातील 15 डॉक्टर आता जखमी झाल्याची माहिती आहे। विमान रुग्णालयाच्या इमारतीवर कोसळलं आणि त्यामध्ये 15 डॉक्टर जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे। बघा एक एक अपडेट्स आता या दुर्घटनेबाबत आपल्याकडे समोर येत आहे। खरं तर मेघानी नगर हा जो आहे तो रहिवासी एरिया आहे आणि त्याच ठिकाणी विमान क्रॅश झालेलं आहे। तिथून अगदी हाकेच्या अंतरावरती सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि त्याचा फटका बसल्याचं आता पाहायला मिळत आहे। विमान रुग्णालयाच्या इमारतीवरती कोसळलं आणि त्यात 15 डॉक्टर सुद्धा जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। अतिशय महत्त्वाचा मुद्दा, ज्या आरोग्य यंत्रणेवरती आता जबाबदारी आहे या संपूर्ण जखमींना सध्या उपचार देण्याची, मात्र त्यातच आरोग्य यंत्रणेला सुद्धा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। रुग्णालयातील 15 डॉक्टर जे आहेत ते एकूण ते देखील जखमी झालेत। सिव्हिल रुग्णालयाच्या टीबी विभागावरती हे विमान कोसळलं होतं आणि तिथले 15 डॉक्टर जखमी झाल्याची माहिती मिळते। अगदी आता युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। मात्र या दुर्घटनेचं कारण चौकशी अंती समोर येईलच, पण आता सध्या युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। जे जखमी आहेत त्यांना वैद्यकीय उपचार दिले जात आहेत। संपूर्ण गुजरात प्रशासन अलर्ट मोडवर आलेले आहे। केंद्र सरकार या दुर्घटनेकडे सगळं लक्ष ठेवून सातत्याने माहिती घेतली जाते। ही दृश्य जी आपण पाहतोय ती अतिशय बोलकी। एका ठिकाणी तुम्ही बघताय की कशा प्रकारे हे विमान जे आहे ते क्रॅश झालं, तर दुसरीकडे बघताय आत्ताची परिस्थिती नेमकं कशी आहे। संपूर्ण परिसरात सध्या धुळाचे लोळ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशा ठिकाणी पांढऱ्या धुळामध्ये सध्या हा संपूर्ण परिसर माखून गेलेला आहे। अगदी पुढची इमारत सुद्धा लोकांना दिसत नाहीये। अगदी बरोबर। हे एअर इंडियाचं विमान होतं A171 AI-171 या विमानाचं दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे। 2 वैमानिक होते, 10 कर्मचारी होते, क्रू मेंबर्स होते आणि आपण बघतोय कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर। बातमी सध्या आपण पाहतोय पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत। पंतप्रधान मोदी अहमदाबादला दाखल होणार आहेत आणि त्यानंतर या विमान दुर्घटनेची संपूर्ण माहिती ते घेणार आहेत। केंद्र सरकार अगदी सातत्यानं गुजरात सरकारच्या संपर्कात आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अहमदाबादच्या दिशेने रवाना झालेले आहेत। पीएमओने काही क्षणापूर्वी या संपूर्ण 242 प्रवाशांची यादी मागवली होती आणि अमित शहांनी सुद्धा संपूर्ण अपडेट्सवरती लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं होतं। केंद्रीय एव्हिएशन मंत्री म्हणजेच उड्डयन मंत्री जे आहेत त्यांनी सुद्धा या संदर्भात माहिती मागवली आणि आता पंतप्रधान आपण पाहतोय अहमदाबादच्या दिशेने निघालेत। ही ग्राफिक्सच्या माध्यमातून ॲनिमेशनच्या माध्यमातून आपण पाहतोय की कशा पद्धतीनं हा अपघात झाला आहे। अहमदाबाद विमानतळावरून टेक ऑफ केलं विमानाने आणि अगदी 15 किलोमीटरच्या आतच हे विमान जे आहे ते क्रॅश झालंय। अशा पद्धतीने हे विमान क्रॅश झालंय, त्याचं आपण ॲनिमेशनच्या माध्यमातून दृश्य पाहतो। आणि आता सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गुजरातमध्ये दाखल होत आहेत। गृहमंत्री अमित शहा देखील सातत्याने या दुर्घटनेबाबतच्या सगळी माहिती घेत आहेत आणि बचाव कार्य अगदी युद्ध पातळीवर सुरू आहे। कसा अपघात घडला, कसं हे दुर्घटना घडली त्याचं ॲनिमेशन तुम्ही स्क्रीनवर बघताय। एअर इंडियाचं विमान कोसळलं, 242 प्रवाशांना घेऊन जाणारं हे विमान होतं, त्यामुळे संपूर्ण देशभरात ही दुर्घटनेनंतर आता हळहळ व्यक्त केली जाते। एकंदरीतच आपण पाहतोय कुठलंही राज्य असो सध्या आपल्याला अपघातांचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रात मुंबईत 2 दिवसांपूर्वी लोकलचा अपघात झाला आणि त्यानंतर आता गुजरातमध्ये आपण पाहतोय की विमान अपघात झालेला आहे। त्यामुळे विभागांमध्ये या सगळ्या विभागांमध्ये कुठल्या त्रुटी आहेत का त्या संदर्भात सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत। आणि इतकंच नाही तर आता एअर इंडियाला तर काही प्रश्न विचारले जाणार आहेतच, मात्र उड्डयन विभागाला सुद्धा अनेक प्रश्न विचारले जातील, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात जर प्रवासी घेऊन एखादं विमान उड्डाण भरतंय तर त्याआधी त्याची तपासणी केली नव्हती। चौकशीनंतर होईलच, मात्र आता गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आता अहमदाबादला रवाना झालेले आहेत। मोठी दुर्घटना आहे, देशभरात सगळ्या नागरिकांचं सगळं लक्ष या घटनेकडे